अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ नितेश राणेंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता। बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदूंच्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळेस नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आणि त्याच विधानाबद्दल आता नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। अहमदनगरच्या तोफखान पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। यावेळी मी हिंदूंचा गब्बर असल्याची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली। शिवाय मोर्चा दरम्यान काही आक्षेपार्ह हावभाव केले। दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबीय, बाकी कुणाच्यात ती हिंमत नव्हती असंही राणे म्हणाले। जेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काउंटर्स करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मी मुलगा आहे अशी आक्रमक भूमिका नितेश राणे यांनी मांडली। राणेंच्या याच आक्रमक वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता काय प्रतिक्रिया उमटतायत या संदर्भात आणखी माहिती घेऊयात माझे सहकारी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, कविता, आपण जर बघितलं तर रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ या मोर्चाचं खरं तर आयोजन करण्यात आलं होतं। सकल समाजाच्या वतीने, हिंदू समाजाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दरम्यान याच समारोपावेळी, या कार्यक्रमाच्या समारोपावेळी नितेश राणे यांनी भाषण केलं होतं आणि हेच भाषण जे सध्या वादग्रस्त ठरतंय। नितेश राणे यांनी खरं तर मी गब्बर आहे असं वक्तव्य केलेलं होतं। यासोबतच मस्जिदीमध्ये देखील त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते देखील एक वादग्रस्त ठरत आहेत आणि याच प्रकरणी या मोर्चाचे जे आयोजक आहेत ते आणि नितेश राणे यांच्यावरती नगरच्या तोफखाना केंद्रामध्ये गुन्हा हा दाखल झालेला आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर या वक्तव्याचे खरं तर पडसाद देखील उमटत आहेत, काही राजकीय टीका देखील त्यांच्यावरती होत आहेत। आपण जर बघितलं तर विजय वडेट्टीवार यांनी देखील त्यावरती निशाणा हा साधला होता आणि गृहमंत्र्यांकडे सवाल उपस्थित केलेला होता। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर कुठेतरी जी मालवणमध्ये ही घटना ही घडली होती त्यानंतर नारायण राणे असतील आणि ठाकरे गट देखील समोरासमोर आलेला होता। त्यानंतर कुठेतरी नारायण राणेंवर देखील अनेक टीका झालेल्या होत्या आणि त्यानंतर खरं तर काही दिवसांनंतरच ही देखील जी सभा ही झालेली ती यामध्ये खरं तर नितेश राणेंनी राणे कुटुंबीय हे नक्की काय हे दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न केलेला आहे। त्यांनी काल जे वक्तव्य केलेलं आहे की एन्काउंटर असेल किंवा मुस्लिम समाजाबद्दलचं वक्तव्य असेल किंवा मी गब्बर आहे, हे जे वक्तव्य केलेलं आहे हे कुठेतरी या वक्तव्यामुळे आता नवा वाद वर आणखी देखील शक्यता जी आहे ती बघायला मिळते आणि त्याचे राजकीय टीका देखील तशा होत आहेत। अनेक वक्तव्य जे आहेत ती समोर येत आहेत। त्यामुळे कुठेतरी आता नितेश राणे असतील किंवा राणे कुटुंबियांचीच अडचण वाढण्याची कुठेतरी शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। प्रांजल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।